Hey student, this is Pooja Bhosle here. So in today's lecture we are going to see the importance of elasticity of demand. Okay, in the last lecture we have studied what is meant by elasticity of demand, what are the types of elasticity of demand. Okay, so let's see what are the importance of elasticity of demand. Okay, elasticity of demand आपण स्टडी करतोय, याचा अर्थ हे इलास्टिसिटी ऑफ डिमांड कुठे ना कुठेतरी यूजफुल असणार आहे. पहा, इलास्टिसिटी ऑफ डिमांडचा वापर करून गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज डिसाईड करत असतं रिगार्डिंग टॅक्सेस अँड द डिव्हॅल्युएशन ऑफ द करन्सीज. या पद्धतीच्या पॉलिसीज किंवा या पद्धतीचे डिसिजन्स मेकिंग करण्यासाठी इलास्टिसिटी ऑफ डिमांड हेल्प करतं. त्याचबरोबर कुठल्याही बिझनेस फर्मला त्यांच्या प्रोडक्ट्सच्या रेट डिसाईड करण्यासाठी, प्राइसेस डिसाईड करण्यासाठी सुद्धा आपल्याला इलास्टिसिटी ऑफ डिमांड हे मदत करत असतं. तर आपण वन बाय वन या ठिकाणी प्रत्येक इम्पॉर्टन्स ऑफ इलास्टिसिटी या ठिकाणी पाहणार आहोत. सी द फर्स्ट वन इज प्राइसिंग डिसिजन्स बाय बिझनेस फर्म. ओके, बिझनेस फर्म ज्या प्राइसिंग डिसिजन्स घेत असते त्या डिसिजन्स मेकिंगमध्ये इलास्टिसिटी ऑफ डिमांड हे मदत करतं. पहा, द बिझनेस फर्म टेक इन टू अकाउंट द प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड व्हेन दे टेक डिसिजन्स रिगार्डिंग prices of goods. Okay, this is because change in the price of a product will bring about a change in quantity demanded depending upon the coefficient of price elasticity. ओके, पहा, कुठल्याही फर्ममध्ये कुठल्याही ठिकाणी जेव्हा बिझनेस स्टार्ट केलेला असेल, बिझनेस चालू असेल तुमचा, तर त्या ठिकाणी प्रोडक्टची प्राइस डिसाईड करायची असेल तर त्याची इलास्टिसिटी पाहणं फार गरजेचं असतं. कारण तुम्ही जेव्हा प्राइस त्या प्रोडक्टची वाढवत असाल तर तो प्रोडक्ट किंवा त्या प्रोडक्टची डिमांड मार्केटमध्ये इलास्टिक आहे किंवा इनइलास्टिक आहे हे पाहणं महत्त्वाचं असतं. जर मार्केटमध्ये तुमच्या प्रोडक्टला डिमांड जो आहे तो इनइलास्टिक असेल, देन तुम्ही त्या गुड्सची प्राईस कितीही वाढवलात तरीसुद्धा तुमच्याकडे लॉस होणार नाही. फॉर एक्झाम्पल, की माझं एक्स नावाचं प्रोडक्ट आहे मार्केटमध्ये आणि त्या एक्स नावाच्या प्रोडक्टची प्राईस आहे 10 रुपीज. ओके, त्याच्यासाठी जो डिमांड आहे तो इनइलास्टिक आहे. इनइलास्टिक डिमांड असणं म्हणजे काय, तर प्राईस मी किती वाढवली, कमी केली तरीसुद्धा त्याचं जे डिमांड आहे ते जितकं आहे तितकंच राहणार आहे. येते लक्षात? म्हणजे काय, तर एक्स कमोडिटी, एखादा ए नावाचा पर्सन आहे, ए नावाचा पर्सन एक्स ही कमोडिटी खरेदी करत आहे, 10 युनिट्स तो डेली खरेदी करत आहे. मी ते प्रोडक्टची प्राईस वाढवली तरीसुद्धा तो 10 युनिट खरेदी करणार आहे. मी त्या प्रोडक्टची प्राईस कमी केली तरीसुद्धा तो 10 युनिट खरेदी करणार आहे. याला काय म्हटलं जातं, इनइलास्टिक डिमांड. पहा, जर माझ्या प्रोडक्टची मार्केटमध्ये डिमांड ही इनइलास्टिक असेल तर मी त्या प्रोडक्टची 10 वरनं प्राईस 15 रुपये केली. समजा की मी 10 रुपयावरनं 15 रुपये इतकी प्राईस त्या प्रोडक्टची केली तरीसुद्धा त्याचं जे डिमांड आहे मार्केटमध्ये ते इनइलास्टिक असल्यामुळे माझे युनिट्स हे जितके सेल व्हायचे तितकेच होणार आहेत. जर ए हा 10 युनिट खरेदी करत असेल, ए सारखे भरपूर लोक मिळून माझे दररोजचे 100 युनिट खरेदी करत असतील आणि मी 10 वरनं 15 रुपये प्राईस जरी वाढवली तरीसुद्धा 100चे 100च युनिट विकले जात आहेत. म्हणजे काय, तर मला 10 रुपये इतक्याने 100 युनिट विकल्यानंतर 1000 रुपये इतके मिळायचे. आता 15 रुपयाला मी विकते तेच प्रोडक्ट, तर 1500 रुपये इतका माझा काय होणार आहे, त्या ठिकाणी फायदा होणार आहे. येते लक्षात? त्यामुळे माझ्यावरती कुठलाही परिणाम होणार नाही किंवा मला कुठलेही लॉसेस होणार नाहीत. प्राइसेस वाढवल्यामुळे माझ्या बिझनेसला फायदाच होतोय या ठिकाणी. येते लक्षात? यामुळे काय आहे, तर इनइलास्टिक डिमांड असेल तर प्राईस वाढवली पाहिजे किंवा नाही वाढवली पाहिजे हे मी डिसाईड करू शकते. पण हे मी कधी डिसाईड केलं, जेव्हा मला कळलं की माझ्या प्रोडक्टची जी प्राईस आहे किंवा माझ्या प्रोडक्टचं जे डिमांड आहे मार्केटमध्ये ते इनइलास्टिक आहे. याच्याच उलट असेल, जर त्या ठिकाणी डिमांड असेल इलास्टिक असेल डिमांड त्या ठिकाणी, तर मी प्राईस 10 रुपयावरनं 15 रुपये केल्यामुळे जे 10 युनिट्स किंवा दिवसाचे 100 युनिट लोक खरेदी करायचे ते कमी होणार आहेत. येते लक्षात? म्हणजे मला या ठिकाणी काय होणार आहे, तर नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मला इलास्टिसिटी मार्केटमध्ये नेहमी पाहिली पाहिजे की कशा पद्धतीची इलास्टिसिटी ऑफ डिमांड मार्केटमध्ये आहे माझ्या प्रोडक्टकरिता. येते लक्षात? तर याच पद्धतीने आपण काय करत असतो, तर इलास्टिसिटी पाहत असतो आणि इलास्टिसिटी ऑफ डिमांड आपल्याला मदत करते.
बऱ्याच ठिकाणी बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये सेपरेट डिपार्टमेंट असतात. या ठिकाणी ड्रॉबॅक असा आहे की प्राईसमुळेच आपल्या डिमांडवरती फरक पडलेला आहे का किंवा नाही हे आपल्याला कळणं गरजेचं असतं. प्राईसबरोबर इतर फॅक्टरमुळे जर त्या ठिकाणी डिमांडमध्ये फरक पडत असेल आणि ते व्यवस्थित स्टडी नाही झालं तर आपले डिसिजन मेकिंग चुकू शकतात. त्यामुळे प्रत्येक फर्ममध्ये वेगळं डिपार्टमेंट हे काय केलेलं असतं, यासाठी ऑर्गनाईज केलेलं असतं, इस्टॅब्लिश केलेलं असतं. तर प्राईस इलास्टिसिटी ऑफ डिमांड या ठिकाणी बिझनेसला मदत करते, बिझनेस फर्मला मदत करते for decision making about the pricing of product. Okay, now see the second one, that is uses in economic policy regarding price regulation, especially farm products. Okay, फार्म प्रोडक्टशी रिलेटेड जे प्राइसेस असतील, फार्म प्रोडक्ट्स मीन्स वॉट की बियाणे असेल, फर्टिलायझर्स असतील, तर या अशा पद्धतीचे सीड्स अँड अबाउट द फर्टिलायझर्स जे डिसिजन मेकिंग करणं आहे प्राइसेसचं, तर त्या ठिकाणी सुद्धा काय करतं तर इलास्टिसिटी ऑफ डिमांड आपल्याला मदत करत असतं. कशा पद्धतीने मदत करते पहा, की USA सारख्या देशामध्ये जी डिमांड आहे आपल्या जे फार्म प्रोडक्ट्स आहेत त्यांची डिमांड कशी आहे तर या ठिकाणी इनइलास्टिक पाहायला मिळते. आपल्याकडे सुद्धा ती इनइलास्टिकच आहे, बट आपला देश हा ॲग्रिकल्चरल कंट्री असल्यामुळे आपल्याकडे अशा पद्धतीचे रेट वाढवणं हे ॲक्सेप्टेबल नाही. कारण आपला ॲग्रिकल्चरल कंट्री असल्यामुळे आपण काय करतो, आपल्याकडचं गव्हर्नमेंट जे आहे ते सीड्स अँड फर्टिलायझर्स अवेलेबल करून देत असतं आपल्या शेतकऱ्यांना. त्याचबरोबर वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्ससुद्धा या ठिकाणी अवेलेबल करून दिला जातात पुअर फार्मर्सला. ओके, तर असंच सिच्युएशन USA नाही, बट त्या ठिकाणी जे डिमांड आहे फार्म प्रोडक्टसाठी ते डिमांड कसं आहे, इनइलास्टिक आहे. ओके, जर इनइलास्टिक असं ठरवलं किंवा इनइलास्टिक असं कन्सिडर केलं त्या गव्हर्नमेंटनी, तर डिसिजन मेकिंग करण्यामध्ये काय आहे तर प्राईस कितीही वाढवून त्या ठिकाणी गव्हर्नमेंट काय करू शकतं तर जास्तीत जास्त रेव्हेन्यू त्या ठिकाणी मिळू शकतं. बट हे कधी पॉसिबल आहे, जेव्हा डिमांड हे इनइलास्टिक असेल. म्हणजे काय तर फार्म प्रोडक्ट्समध्ये कितीही वाढ केली किंवा फार्म प्रोडक्ट्सच्या प्राईसमध्ये कितीही वाढ केली तरीसुद्धा डिमांड इनइलास्टिक असल्यामुळे जेवढे प्रोडक्ट विकले जात आहेत तेवढेच प्रोडक्ट विकले जाणार आहेत आणि गव्हर्नमेंटचा जो फायदा आहे तो या ठिकाणी वाढणार आहे. म्हणजे रेव्हेन्यू या ठिकाणी गव्हर्नमेंटचा काय होईल तर वाढेल. येते लक्षात. तर अशा पद्धतीची पॉसिबिलिटी त्या ठिकाणी असते, बट ते कधी पॉसिबल आहे, इलास्टिसिटीवरती पॉसिबल आहे. नाव सी, इफ द डिमांड फॉर farm product were elastic, any rise in their price brought about by government restricted supply of them would have caused the decrease in income of the agriculture class. Okay, so अशा पद्धतीची पॉसिबिलिटी देखील असू शकते. नाव कम टू द थर्ड पॉईंट, दॅट इज एक्सप्लेनेशन ऑफ द पॅराडॉक्स ऑफ प्लेंटी. प्लेंटी इट मीन्स की भरपूर प्रमाणात ज्या पद्धतीने प्रोडक्शन होत असेल खूप जास्त प्रमाणामध्ये, तर त्याचा विरोधाभास कसा आहे बघा. जनरली आपण असा विचार करतो की जास्त प्रोडक्शन होत असेल तर काय होईल तर मला जास्त इन्कम मिळेल, माझा रेव्हेन्यू वाढणार आहे कारण माझं प्रोडक्शन हे खूप जास्त झालेलं आहे, असं जनरली आपली काय असते थिंकिंग असते. तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत की पॅराडॉक्स ऑफ प्लेंटी काय आहे, विरोधाभास काय असतो या पद्धतीच्या भरपूर प्रमाणामध्ये प्रोडक्शन होण्यामागचा. The concept of price elasticity of demand also help us to explain the so-called paradox of plenty in agriculture. Okay, agriculture sector बद्दल पाहतोय आपण. Namely that a bumper crop reaped by the farmer bring a smaller total income to them. जास्तीत जास्त म्हणजे काय तर बंपर क्रॉप जर तुम्ही त्या ठिकाणी रिप्ट करत असाल, घेत असाल, काढत असाल त्यातनं, तर त्यामधनं तुम्हाला जे इन्कम मिळणार आहे, टोटल इन्कम मिळणार आहे ते इन्कम हे स्मॉलर असतं. येते लक्षात. कसं इन्कम मिळणार आहे तुम्हाला तर ते स्मॉलर मिळतं या ठिकाणी. यालाच काय म्हटलं जातं पॅराडॉक्स ऑफ प्लेंटी. ओके, द फॉल इन द इन्कम ऑर रेव्हेन्यू ऑफ द फार्मर ॲज अ रिझल्ट ऑफ बंपर क्रॉप इज ड्यू टू द फॅक्ट दॅट, कोणता फॅक्ट आहे, ग्रेटर सप्लाय द प्राइसेस ऑफ द क्रॉप डिक्लाइन्स ड्रास्टिकली in the context of inelastic demand for them. ओके, तर इनइलास्टिक डिमांड जरी असला तरीसुद्धा काय होतं बघा, तर तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये काय करताय त्या ठिकाणी प्रोडक्शन काढताय तर प्राइसेस हे कमी होणार आहेत, कारण सप्लाय जास्त असेल तर प्राइसेस कमी होतात. दस द बंपर क्रॉप इन्स्टेड ऑफ रायझिंग
देअर इन्कम रिड्युसेस देम. ओके, तर यामुळे परिणाम काय होतो, तर टोटल एक्सपेंडिचर जे केलेलं असतं क्रॉपच्या आउटपुटवरती ते काय होतं या ठिकाणी, तर एक्सपेंडिचर जितका आहे त्यापेक्षा इन्कम हे काय होणार आहे, तर कमी होणार आहे. खर्च आपला काय होणार आहे त्या ठिकाणी जेवढा होता तेवढाच राहणार आहे. क्रॉपवरती किंवा त्याच्या प्रोडक्शनवरती तुम्ही काय केलेलं असेल, खर्च केलेला असेल, बट खूप जास्त प्रमाणामध्ये काय करताय तुम्ही त्या ठिकाणी प्रोडक्शन करताय. येते लक्षात, कमीपेक्षा तुम्ही मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन केला तर तुमचं जे एक्सपेंडिचर आहे ते कमी नक्कीच होणार आहे. म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये प्रोडक्शन केलं तर कॉस्ट ही कमी लागते, बट त्यातनं मिळणारं जे इन्कम आहे ते सुद्धा कमी होणार आहे. कारण सप्लाय वाढला तर प्राईस कमी होते आणि प्राईस कमी झाली तर इन्कम कमी होणार आहे. येते लक्षात. देअरफॉर इन ऑर्डर टू इन्श्युअर दॅट फार्मर्स डू not lose incentive to rise their production, they need to assure certain minimum price by the government. ओके, तर अशा पद्धतीचे डिसिजन मेकिंग करणं हे फार्मर्सला सुद्धा सोपं जातं आणि त्याचबरोबर या पद्धतीचं किंवा इलास्टिसिटी ऑफ डिमांडच्या अभ्यासामुळे गव्हर्नमेंटला डिसिजन मेकिंग करणं सुद्धा या ठिकाणी पॉसिबल होतं. इट मीन्स दॅट की फार्मर्स या ठिकाणी डिमांड करतात मिनिमम प्राईससाठी, कारण या पद्धतीचं किंवा या गोष्टीमुळे किंवा इलास्टिसिटीमुळे काय होत असतं या ठिकाणी, तर प्राइसेस खूप जास्त प्रमाणामध्ये प्रोडक्शन झालं तर प्राइसेस कमी होतात आणि प्राइसेस कमी झाल्यामुळे इन्कम कमी मिळतं. हे इलास्टिसिटी ऑफ डिमांडच्या स्टडीमधनं आपल्याला कळतं. तेव्हा फार्मर्स हे डिसिजन घेऊ शकतात या ठिकाणी. त्याचबरोबर गव्हर्नमेंटसुद्धा या ठिकाणी फार्मर्ससाठी डिसिजन घेऊ शकतात. सो या ठिकाणी काय करतं, इलास्टिसिटी ऑफ डिमांड आपल्याला मदत करतं. नाव सी द फोर्थ वन, दॅट इज यूज इन इंटरनॅशनल ट्रेड. तर या ठिकाणी पहा की इंटरनॅशनल ट्रेडमध्ये आपल्याला कशा पद्धतीने इलास्टिसिटी ऑफ डिमांड मदत करत असतं. द कन्सेप्ट ऑफ प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज ऑल्सो crucially important in the field of international economics. The government of the various countries have to decide about whether to devalue their currencies or not when their exports are stagnant and imports are mounting. Okay, या काळामध्ये जेव्हा की तुमचं एक्सपोर्ट तर या ठिकाणी काय होत आहे, तर स्थिर आहे किंवा कमी प्रमाणामध्ये वाढत आहे, बट इम्पोर्ट्स मात्र काय होत आहेत, आपले वाढत आहेत. म्हणजे आपण बाहेरच्या देशातनं आपल्या देशामध्ये आयात जास्तीत जास्त प्रमाणात करतोय, मात्र आपला एक्सपोर्ट त्या प्रमाणामध्ये वाढत नाही किंवा स्थिर आहे किंवा त्यापेक्षा कमी होतो आहे. तर अशा परिस्थितीमध्ये जे बॅलन्स ऑफ पेमेंट पोझिशन आहे, आपल्या देशाची बॅलन्स ऑफ पेमेंट पोझिशन जी आहे ती कशी आहे, खराब होत जाते. का? कारण आपले एक्सपोर्ट या ठिकाणी काय होत आहेत, वाढत आहेत. इम्पोर्ट हे वाढत आहेत आणि एक्सपोर्ट हे कमी होत आहेत. आपण बाहेरच्या देशात माल काय करतोय, विकतोय, बट कमी प्रमाणात, आणि बाहेरच्या देशातनं माल विकत घेतोय हे मात्र जास्त प्रमाणात होतं. अशा पद्धतीने काय, तर आपल्यावरती बाहेरच्या देशाचा कर्जा असल्यासारखं या ठिकाणी होतं. म्हणजे काय, तर जे आपलं फॉरेन एक्सचेंज आहे त्या ठिकाणी आपली जी इमेज आहे ती कमी होत जाते. येते लक्षात. म्हणजे आपला पैसा, आपल्या देशातला पैसा बाहेर देशामध्ये जास्त जमा होतो आणि त्यांचा पैसा आपल्या देशामध्ये का जमा होत नाही, कारण आपल्या इम्पोर्ट्स वाढलेले आहेत, एक्सपोर्ट नाही. तर अशा परिस्थितीमध्ये आपण जर डिव्हॅल्युएशन केलं आपल्या करन्सीचं, तर करन्सीचं डिव्हॅल्युएशन केल्यामुळे काय होणार आहे, तर आपल्या पैशाची किंमत बाजारपेठेमध्ये काय होणार त्या ठिकाणी, तर कमी होणार, बट बाहेरच्या देशातल्या करन्सीची वाढणार. त्यामुळे आपल्या इम्पोर्ट्सची जी किंमत आहे, आपण बाहेर देशातनं जो माल खरेदी करू त्याची किंमत वाढेल आणि आपल्या देशातले लोक काय करतील, तर कमी प्रमाणात ते इम्पोर्ट्स केलेले गुड्स खरेदी करतील. अशा पद्धतीने आपल्या देशाला काय होईल, तर फायदा होईल डिव्हॅल्युएशन केल्यामुळे. सी, इफ द डिमांड फॉर अ कंट्रीज एक्सपोर्ट इज इनइलास्टिक, कसा असेल, इनइलास्टिक असेल तर मात्र प्रॉब्लेम होऊ शकतो. येते लक्षात. का? पहा, कारण आपण कशासाठी डिव्हॅल्युएशन केलं, कारण जे गुड्स आपण बाहेर देशातनं आपल्या देशात आणतोय, येते लक्षात, जे गुड्स आपण बाहेर देशातनं या ठिकाणी आणतोय त्या गुड्सची व्हॅल्यू वाढावी आणि आपल्या देशातल्या लोकांनी ती गुड्स कमी प्रमाणात खरेदी करावेत, कारण त्याची व्हॅल्यू वाढलेली आहे. त्यामुळे लोक काय करतील, कमी प्रमाणात खरेदी करतील, असं बेसिकली आपल्याकडे थिंकिंग केलेलं असेल. परंतु जर त्या गुड्सचं डिमांड या ठिकाणी इनइलास्टिक असेल, म्हणजे की प्राईस कितीही वाढली तरीसुद्धा त्यांच्या
खरेदीवरती कुठलाही परिणाम होत नसेल तेव्हा मात्र काय होणार आहे तर आपल्याला जास्तीत जास्त किमतीमध्ये त्या वस्तू खरेदी कराव्या लागतील आणि आपला फायदा होण्याऐवजी आपलं जास्त नुकसान होईल. म्हणजे काय तर पूर्वी आपण 10 रुपयाची वस्तू 15 रुपयाला 10 रुपयाची वस्तू 10 रुपयाला आपण खरेदी करायचो डिव्हॅल्युएशन होण्या अगोदर. डिव्हॅल्युएशन नंतर ती वस्तू झाली 15 रुपयाला. आपल्या देशामध्ये त्याचं जे डिमांड होतं ते असं समजा फक्त की 10 युनिट्स इतके विकले जायचे. आता 10 युनिट्सच विकले जाणार आहेत कारण डिमांड हे इनइलास्टिक आहे. इनइलास्टिक डिमांड असल्यामुळे जितक्या वस्तू विकल्या जायच्या तितक्याच वस्तू विकल्या जात आहेत. मात्र 10 रुपयाऐवजी आता त्या वस्तू 15 रुपयाला आपण घेतोय. म्हणजे आपलं या ठिकाणी नुकसान होणार आहे कारण डिमांड तर घटलेला नाही, त्यामुळे डिव्हॅल्युएशन करण्याचा काहीच फायदा या ठिकाणी होणार नाही. तर इलास्टिसिटीवरती आपण हे काय करू शकतो या ठिकाणी डिसाईड करू शकतो. इफ द डिमांड फॉर अ कंट्रीज एक्सपोर्ट इज इलास्टिक देन द फॉल इन द प्राइसेस ऑफ दिस एक्सपोर्ट ड्यू टू डिव्हॅल्युएशन विल ब्रिंग अबाउट अ लार्ज इनक्रीज इन क्वांटिटी डिमांडेड विच विल इनक्रीज द फॉरेन एक्सचेंज अर्निंग ऑफ द कंट्री अँड विल हेल्प इन सॉल्विंग द बॅलन्स ऑफ पेमेंट प्रॉब्लेम. ओके, तर अशा पद्धतीने या ठिकाणी काय करू शकतं, जर आपला एक्सपोर्टचं जर त्या ठिकाणी डिमांड हे इलास्टिक असेल तर प्राइसेस कमी झाल्यामुळे जास्तीत जास्त लोक हे आपली वस्तू काय करतील खरेदी करतील. एक्सपोर्टच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर काय होईल तर जास्तीत जास्त लोक आपलं डिव्हॅल्युएशन झाल्यामुळे खरेदी करतील बाहेरच्या बाजारपेठेमध्ये. मात्र आपल्या गुड्सना डिमांड बाहेर कसं असलं पाहिजे इलास्टिक असलं पाहिजे. प्राईस कमी झाल्यामुळे डिमांड वाढलं पाहिजे. ओके, बट इनइलास्टिक असेल देन आपण कितीही प्राईस कमी केली तरी सुद्धा लोक ती गुड्स खरेदी करणार नाहीत आणि गुड्स जेवढे होते तेवढेच खरेदी करत असतील आणि आपण प्राइसेस कमी केल्यामुळे आपलंच नुकसान होणार आहे. येते लक्षात. यामुळे इंटरनॅशनल ट्रेडमध्ये जर आपल्याला व्यवस्थित डिसिजन मेकिंग करायचे असतील तर आपल्या प्रोडक्टचं मार्केटमध्ये डिमांड कसं आहे ते स्टडी करणं गरजेचं होतं आणि हे आपल्याला मदत करतं या ठिकाणी. ओके, येते लक्षात. म्हणजे काय तर डिव्हॅल्युएशन ऑफ करन्सी केलं तर इम्पोर्ट अँड एक्सपोर्टवरती काय परिणाम होतो. इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट करणाऱ्या वस्तू ह्या इलास्टिक डिमांडच्या आहेत किंवा इनइलास्टिक डिमांडच्या आहेत हे पाहणं गरजेचं आहे. जर इम्पोर्ट करणाऱ्या वस्तू याचं डिमांड इलास्टिक असेल तर आपल्याला फायदा होणार आहे, इनइलास्टिक असेल तर नुकसान होणार आहे. तेच लागू होतं आपल्या एक्सपोर्टसाठी. जर त्या ठिकाणी इलास्टिक डिमांड असेल तर आपला फायदा होईल, इनइलास्टिक डिमांड असेल तर आपलं नुकसान होणार आहे. येते लक्षात. तर अशा पद्धतीने या ठिकाणी इलास्टिसिटी मदत करत असते. देन लास्ट वन इज इम्पॉर्टन्स इन अ फिस्कल पॉलिसी. पहा, द इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज ऑल्सो ग्रेट सिग्निफिकन्स इन द फील्ड ऑफ फिस्कल पॉलिसी. जेव्हा फायनान्स मिनिस्टर हे टॅक्सबद्दल विचार करत असतात किंवा कुठल्या प्रोडक्टवरती किती टॅक्स लागू केला पाहिजे याबद्दल विचार करत असतात तेव्हा त्यांनी काय केलं पाहिजे इलास्टिसिटी ऑफ डिमांड स्टडी करणं गरजेचं आहे. एखाद्या प्रोडक्टसाठी जर डिमांड ही इलास्टिक असेल येते लक्षात तर त्यावरती जास्त टॅक्स इम्पोज केल्यामुळे त्याची प्राईस वाढत असेल तर त्याचं डिमांड मार्केटमध्ये घटणार आहे. बट त्याच ठिकाणी त्या प्रोडक्टची जी डिमांड आहे ती इनइलास्टिक असेल तर तुम्ही त्यावरती किती टॅक्स लागू केला तरीसुद्धा त्याच्यावरती किंवा त्याच्या डिमांडवरती काही फरक पडणार नाही. त्यामुळे त्या गोष्टीवरती टॅक्स किती लावायचा कसा लावायचा याचं डिसिजन हे फायनान्स मिनिस्टर घेऊ शकतात आफ्टर द स्टडी ऑफ इलास्टिसिटी ऑफ डिमांड. ओके, सो इलास्टिसिटी ऑफ डिमांड अशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला मदत करत असतं.